तर आता 7 नव्हे तर 21 प्रवर्ग दिव्यांग योजनांसाठी पात्र. UDID बंधनकारक. या दिव्यांगांना सुद्धा मिळणार दिलासा. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या कोकणचे गजाली या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या दिव्यांगांना आता दिलासा मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहू शकता. वर्तमानपत्रातली ही माहिती आहे. आता 7 नव्हे तर हे सर्व 21 प्रवर्ग दिव्यांग योजनांसाठी पात्र. UDID बंधनकारक. तर आता इथे लक्ष द्या, जर तुमच्याजवळ UDID कार्ड नसेल तर ते तुम्ही कसे मिळवू शकता अगदी सोप्या पद्धतीने ते देखील या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अपडेट काय आहे पहा. वंचित राहणाऱ्या 14 प्रकारच्या दिव्यांगांना लाभ. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत निर्धारित सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन तसेच तत्सम यंत्रणांच्या विविध योजना, सवलती आणि लाभ, अनुदान व इतर सुविधांसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी केवळ 7 प्रवर्गातील दिव्यांगांना हे लाभ मिळायचे. याबाबत तक्रारी आल्यानंतर शासनाने 13 सप्टेंबर 2022च्या शासन निर्णयान्वये निर्गमित सर्वसमावेशक सूचना अधिक्रमित करून नव्याने सूचना निर्गमित करण्यासाठी हा निर्णय जारी केला आहे. हा निर्णय मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील कार्यालये, अंगीकृत उपक्रम, महामंडळे, शासकीय वित्तीय संस्था, अनुदानित संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू करण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे. पुढे पहा. या दिव्यांगांना दिलासा. सर्व शासकीय कार्यालयांकडून पूर्वीप्रमाणेच 1995च्या अधिनियमानुसार निश्चित केलेल्या 7 प्रकारात येणाऱ्या व्यक्तींनाच योजना सवलतीचा लाभ देण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. परंतु या निर्णयानुसार आता 21 प्रवर्गातील दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. बघा, कशामुळे नेमका घेतला हा निर्णय. शासकीय कार्यालयांकडून केवळ 7 प्रकारातील दिव्यांगांनाच शासनाच्या योजना सवलतीचा लाभ मिळत होता. तर 21 दिव्यांगत्वाच्या प्रवर्गातील दिव्यांगांना लाभ मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय येथे घेतला आहे. बघा, या योजनेसाठी पात्रतेच्या इतर अटी आणि शर्ती नेमक्या कोणत्या आहेत. खरं तर या शासन निर्णयानुसार संबंधित योजना उपक्रमाचा दिव्यांग व्यक्ती म्हणून लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे दिव्यांगत्व आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या UDIDसाठी सक्षम वैद्यकीय मंडळाने अथवा अपीलीय प्राधिकरणाने विहित प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे. तसेच कायमस्वरूपी दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारकांनाच शासनाच्या योजनांचे लाभ मिळू शकणार आहेत. बघा, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र आता बंधनकारक. या निर्णयानुसार लक्षणीय स्वरूपाचे दिव्यांगत्व धारण करणाऱ्या आणि संबंधित व्यक्तीचे दिव्यांगत्व 40% किंवा जास्त आहे असे देखील प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID असलेल्या व्यक्तींनाच या तरतुदी या ठिकाणी लागू राहणार आहेत. बघा, कोणकोणत्या प्रवर्गाच्या दिव्यांगत्वाचा समावेश. अस्थिव्यंग. या अस्थिव्यंग, कुष्ठरोग निवारित या ठिकाणी पाहू शकता. मुक्त मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाळ खुंटणे, स्नायूची विकृती, आम्ल हल्ला पीडित, पूर्णतः अंध, अंशतः अंध किंवा कर्णबधिर, ऐकू कमी येणे, भाषादोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्न, मानसिक वर्तन आणि मानसिक आजार, हातापायातील स्नायू कमजोर व शिथिल होणे, कंपवात, रक्तस्त्राव, रक्ताची कमतरता आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, बहुविकलांग अशा 21 प्रकारातील सर्व दिव्यांग व्यक्तींना आता ग्राह्य व पात्र धरण्यात आले आहे. बघा, सवलती, लाभ आणि अनुदान. इतर सुविधांसाठी पात्र. शासनाच्या या निर्णयानुसार योजना, उपक्रम, सवलती, अनुदान व इतर तत्सम फायदे याचा लाभ घेण्यासाठी 21 प्रकारातील दिव्यांगांना पात्र ठरवण्याबाबत शासनाचे या ठिकाणी निर्देश दिले आहेत. पाहू शकता. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी वंचित राहणाऱ्या 14 प्रकारच्या दिव्यांगाची या ठिकाणी लाभ आहे. आता 7 नव्हे तर हे सर्व 21 प्रवर्ग दिव्यांग योजनांसाठी पात्र असणार आहेत. UDID देखील या योजनेसाठी बंधनकारक असणार आहे. आता UDIDसाठी अर्ज कसा करावा. यासाठी तुम्हाला swavalambancard.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर जिल्हा रुग्णालयामार्फत सिव्हिल हॉस्पिटलमार्फत वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यानंतर हे कार्ड दिले जाते. धन्यवाद.